त्याला मारू नका बाबा, तुम्ही थोडं थांबा. एवढं म्हणलं म्हणून जर ह्या पद्धतीने 4 तास त्याला 6 माणसं मारता, बदा बदा बदा, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात वाटतं. आणि आमचं ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आमचं माणूस गेलेलं आहे, आमचं लेकरू गेलेलं आहे ते. आणि गेलेलं मी काय म्हणतो, तुम्ही गोळी घालून मारला असतं तरी काय म्हणलो नसतो, किंवा टायर खाली घातला असता तरी म्हणलो नसतो. पण तुम्ही मारलं इतके. अगदी माणुसकीला लाजिरवाणी घटना आहे ती. हे काय, व्हॉट इज दिस? पद्धत काय? ही पद्धत नाही माणसं मारायची, फार चुकीची पद्धत आहे. ह्या पद्धतीमुळं हे सटकलेलं आहे, बाकी काही नाही. आणि मग काय करायचं राजकारणानं? कशाचे आमदारकी, कशाचं काय, कुठला पालकमंत्री आणता आणि कुठलं काय आणतं, कशाला पाहिजे? आमचं माणूसच इतक्या बेकार पद. आणि का दोष काय त्याचा? फक्त एका दलित समाजाच्या लेकराची जीव वाचवायला गेला म्हणून त्याला मारू नका बाबा, तुम्ही थोडं थांबा. एवढं म्हणलं म्हणून जर ह्या पद्धतीने 4 तास त्याला 6 माणसं मारता, बदा बदा बदा, पाणी मागितलं तर दुसरंच काहीतरी तोंडात वाटतं. आणि त्याचे व्हिडिओ कॉल करता, बघा ह्याला आम्ही कसे मारतो. अरे जो व्हिडिओ कॉल बघणारा असेल तो तरी माणूस आहे का? तो माणूस म्हणून जगण्याची ह्यांना हे नाही. माझं तर म्हणणं आहे, जेलात गेले ना यांची राख बाहेर आली पाहिजे. ही 6, 7 काय आणि 8वा झाला तर, आणि अजून कोणी लांबले तर लांबणार आहेत ह्याच्यात. अजून अलीकडं सुद्धा गाड्या आडावाडीला काहीतरी नेकनूरच्या इकडे काही लोक होते, त्यांचा बी नंबर लागणार आहे ह्याच्यामध्ये.